करविता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया तूच करता तू दुःख करता तूच करता तू दुःख करता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती गणपती बाप्पा. समाधान वाटतंय. या माझ्या गणेश लोकांचं मी निरीक्षण करतोय. माझ्या प्रत्येक भक्ताच्या मुखावाटे ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः एकसारखा भक्तीचा स्वर आमच्या कर्णपटलावर पडतोय आहे. माझ्या सर्व भक्तांना या गणपती गजाननाचा मंगलमय आशीर्वाद. तो भाविक भक्त एक निश्चित आमच्या चरणी लीन झाला त्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश दूर करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर होतो आणि म्हणून या सकल विश्वाला सुख करता दुःख हरता म्हणून आम्हाला उपाधी प्राप्त करून दिली. पण आम्ही या गणेश लोकांचा विचार करतोय. एक सारखा आकार आम्हाला आशीर्वाद. हे चंद्रिकासूर आज आमच्या चरणी लीन झालास. आमचा आशीर्वाद तू प्राप्त करून घेतलास. पण आमच्या मनात मात्र प्रश्न निर्माणच झाला. पाता बोळाचा त्याग करून या गणेश लोकांपर्यंत मोठा माणूस ऐकूया. ब्रह्मा विष्णू महेश तीन श्रेष्ठ देव. पण जर खरं पाहिलं तर याचे जगात भक्त जास्त ज्याचं पूजन जास्त होतं ज्याला बदलं जास्त जातो तो देव तू आहे. योग्य बोललास. कारण या विश्वाच्या ठाई अरे शुभ कार्य असो किंबहुना अशुभ कार्य असो प्रथम मानवंदना प्रथम पूजन कुणाचं असेल तर या आराध्य देवताचं गणपती गजाननाचं. म्हणून तुझ्यापर्यंत आलोय. कशासाठी? मी माझ्या मताने तुला श्रेष्ठ मानतो काय आणि मला त्रिभुवनाचा सत्ताधीश व्हायचंय. तेव्हा तू स्वतःच्या मुखानं दम्मिकासूर सर्वश्रेष्ठ आहे घोषित कर. राम म्हणतो दम्मिकासूर. बोलता बोलता सच बोल गेला. अरे या विश्वात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर दम्मिकासूर. हे दम्मिकासूर अरे तू बोलत नाही आहे तर तुझ्यावरती ओढ असणारा तो अहंकार बोलतोय. अहंकार सोड आणि पाता बोलीचा नाही आजारो. या देवाची मोरचे लावा भीमाची मोरचे लावा भीमाची येडा रे पंढरी पंढरी येडा रे. चला चला भक्त जन करू देवाची भांडण मोरचे लावा भीमाची मोरचे लावा भीमाची रे पंढरी. देवाच्या मागे जाण्यापेक्षा
देवाचं मर्म म्हणजे भक्त आहे. मर्मावर घाव घातला देव आपोआप सापडते. म्हणून भक्त